ठेकेदारी केल्यानंतर पैसे डुबतात. आपल्या लोकांचं ते काम नाही. टेंडर म्हणजे लाखोंचा विषय आहे. अधिकारी वगैरे लोकं पैसे घेतात. अशा पद्धतीचा रॉंग मेसेज हा मार्केटमध्ये पसरलेला आहे. सध्या एखाद्या ठेकेदाराला जर विचारलं, की "अरे बाबा तू त्या ऑफिसचा ठेका घेतो, कॉन्ट्रॅक्ट घेतो, टेंडर घेतो." ते नेमकं कसं असतं? तर त्याचा पहिला शब्द असतो, "तुम्ही ते करू नका. त्यात खूप झंझट आहे. ते काही तुमचा तो पार्ट नाहीये." कारण काय, की त्याला इनडायरेक्टली तो मेसेज गेलेला आहे, की "तू इथे येऊ नको." की 1,00,00,000चं टेंडर मला घ्यायचंय आणि 1,00,00,000च्या टेंडरसाठी माझी उलाढाल काही नाहीये. तरी सुद्धा त्या टेंडरला तुम्ही एलिजिबल होऊ शकता. हे शासनाने एक सर्वात चांगली स्कीम काढली. शासन हमी देतंय तुम्हाला, की तुमचा पैसा ₹1 सुद्धा या प्लॅटफॉर्मला डुबणार नाही. तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत. बरं. पैसा डुबणार नाही म्हणजे डुबणार नाही. 1,00,00,000चं टेंडर एखाद्या व्यक्तीने भरलं. ते टेंडर कुणालाही लागलं असेल, मोठ्या कंपनीला लागलं. पण त्या टेंडरमध्ये फक्त तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. तुम्हाला लागलं नाही टेंडर ते. तुम्ही फक्त पार्टिसिपेट केलं. तर दुसऱ्याला सुद्धा टेंडर लागलं आणि जर तुम्ही एम-एस-एम-ईमध्ये असाल, तर त्याचं टेंडर 25% तुम्हाला मिळेल. टेंडरमध्ये नॉर्मली आपल्याला यायचं असेल तर एज्युकेशनची काहीच गरज नाही. तिथे रोजगार असेल त्याला सुद्धा अजून रोजगार मिळू शकतो. बेरोजगारानंतर मिळणार हे आमचं ऑलरेडी आम्ही सांगतोच आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून. तुमची जर एलिजिबिलिटी असेल, पात्रता असेल या क्षेत्रामध्ये येण्याकरता, तर तुमच्या टेंडरमध्ये मेन्शन असलेल्या गोष्टी, पात्रता जर तुम्ही प्रॉपररित्या केल्या, तर तुम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांना ₹1 सुद्धा देण्याची गरज नाही. नमस्कार, अनटॅप बाय गौरवच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे टेंडरच्या बाबतीमध्ये. टेंडर जेव्हा डोळ्यासमोर येतं तेव्हा आपल्याला असं वाटतं, की हे काहीतरी वेगळंच आहे. जे टेंडर लोकं घेतात ते खूप रिच असतात, खूप पैसेवाले असतात. प्लस मराठी माणसाला जर टेंडर जर म्हटलं, ठेकेदारी जर म्हटली, तर पहिले कपाळाला हात लावतो. बाबा ते नको, त्या गोष्टी नको. तर हे सगळं गोष्टींच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आलेले आहेत. त्यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ते सोशल मीडियावर तुम्ही बघितलं असेल किंवा YouTubeवर बघितलं असेल, ते टेंडर गुरु म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तर चला तर मग आजचा एपिसोड आपण सुरू करूयात अनटॅप बाय गौरव. सर नमस्कार तुमचं. नमस्कार. खूप खूप स्वागत आमच्या याच्यामध्ये आणि आज प्रत्यक्षात भेट झाली. बऱ्याचदा आम्ही तुमचं सोशल मीडियावर बघत असतो. बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुमच्या समजून घेत असतो. तर तुमची सुरुवात ह्या टेंडर गुरूची कशी झाली? प्रश्न पण चांगलाच आहे. खरं तर याची सुरुवात झाली होती 2009 पासून. 2009ला मी पहिल्यांदा एका मालिकेमध्ये ऐकलं होतं टेंडर. त्यानंतरचा भरपूर मोठा प्रवास जो आहे तो मागे-पुढे गेला. पण सर्वप्रथम टेंडर हा शब्द ऐकल्यानंतर मीही कन्फ्यूज होतो नेमकं हे आहे तरी काय? कारण कधी परिवारामध्ये तशी काही गोष्ट घडली नाही. आसपास कधी टेंडरच्या विषयी काही माहिती मिळाली नाही. पण एक उत्सुकता होती हे काहीतरी विशेष आहे. नॉर्मली टेंडर म्हणजे मला अगोदर एक वस्तू वाटायची. म्हणजे टीव्हीमध्ये वगैरे बघायचो, की अरे बाबा टेंडर्स आहेत. तर असं वाटायचं टेंडर म्हणजे काहीतरी एक वस्तू आहे आणि ती वस्तू इथून घ्यायची आणि तिकडे द्यायची असं वाटायचं. हळू-हळू तो प्रवास घडल्यानंतर या ठेकेदारीमध्ये, या क्षेत्रामध्ये खरं तर माझं पहिलं पाऊल अचानक पडलं. कारण मी त्या फील्डमध्ये नाही. सर्वप्रथम याची सुरुवात झाली पेपरपासून. बरं. कॉलेजला गेल्यानंतर पेपर वगैरे वाचायचे. तर त्याच्यामध्ये काही कात्रण बघायचो. टेंडर, निविदा, टेंडर, निविदा. उत्सुकता तर तेव्हापासून होती, की नेमकं आहे तरी काय? टेंडर वाचायचो. म्हटलं हे काय आहे? हे? या कंपनीला हा सप्लाय करा, त्या कंपनीला तो सप्लाय करा. नेमकं असतं तरी काय? थोडंसं वाचत गेलो, समजत गेलो. पैसे भरायचे असतात, काम करायचं असतं. त्या संदर्भात अजून काही गोष्टी करत होतो. मग तो प्रवास इथपर्यंतच होता. मध्यंतरी कॉलेजच्या एका परीक्षेकरिता मी गेलो होतो बंगलोरला. त्यावेळेस माझं ग्लोबल सर्टिफिकेशन होतं. तर तिथे या विषयाचं प्रोक्युरमेंट खूप मोठ्या प्रमाणावर चालायचं. तिथून एक लक्षात आलं, की हे काहीतरी विशेष आहे आणि मग तिथून थोडीशी आवड निर्माण झाली टेंडरची. ॲक्चुअल प्रवास तर खूप खडतर आहे. हं. पण एक अचानक या फील्डमध्ये मी आलेलो. आता मला एक प्रश्न पडलाय, की नेमकं हे टेंडर काय असतं? टेंडरला सर्वप्रथम मराठीमध्ये म्हणतात निविदा. बरं. नॉर्मली निविदा म्हणजेच टेंडर, टेंडर म्हणजेच निविदा. आणि हेच टेंडर जर ऑनलाईन पद्धतीने जर आपण भरलं किंवा ऑनलाईन पद्धतीने याची प्रोसेस असेल त्याला ई म्हटलं गेलेलं आहे. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक निविदा. आता निविदा म्हणजे असा काही खूप काही मोठा विषय नाहीये. पण बाकी ठेकेदारांनी, मोठ्या-मोठ्या कॉन्ट्रॅक्टरनी टेंडर म्हटल्यानंतर अर्धे लोकं होऊन जातात. हे टेंडर म्हणजे तो आपला विषय नाहीये, तो आपण करू शकत नाही, तो मोठ्या-मोठ्या लोकांचाच विषय असा एक प्रकारे मार्केटमध्ये सध्या पिक्चर आहे. पण टेंडरचा सरळ आणि सोपा अर्थ असा आहे कॉन्ट्रॅक्ट. तुमच्यामध्ये आणि शासनामध्ये कॉन्ट्रॅक्ट करण्याची ती एक फक्त एक प्रोसेस आहे.
शासकीय ऑफिसेसला जर एखादी वस्तू, एखादी सेवा लागेल, तर ती या प्रोसेसशिवाय पुढे जात नाही. अच्छा. त्यालाच म्हणतात टेंडर. ओके. आणि याचे ढोबळ मानाने काय प्रकार दिसतात याचे? येस, टेंडरचे खूप काही प्रकार आहेत. हं. विशेष म्हणजे तुम्ही जर 2010च्या अगोदर जर विचारलं, हं. तर 2010च्या अगोदर ऑफलाईन टेंडर व्हायचे. हं. त्याला दरपत्रक किंवा कोटेशन आजही म्हणतात. बरं. म्हणजे या कामाला ऑलरेडी तुम्हाला जर ते टेंडर भरायचं असेल किंवा ते काम एखादं शासनाचं काम तुम्हाला घ्यायचंय, तर त्याची प्रोसेस सर्व ऑफलाईन व्हायची. हं. ऑफलाईन म्हणजे लिफाफा पद्धतीने ती व्हायची. आता त्याच्यामध्ये टेंडरचा दुसरा प्रकार चालू झालेला आहे ऑनलाईन टेंडर आणि याला सर्वात जास्त सध्या सर्व शासकीय अधिकारी, शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय याला सर्वात जास्त प्राधान्य देतात. तर टेंडरचा पहिला प्रकार येतोय ऑनलाईन आणि दुसरा आहे ऑफलाईन. आता बऱ्याचदा मी तुमच्या ॲडमध्ये एक गोष्ट बघितली, की तुम्ही म्हणतात, की बेरोजगारांसाठी टेंडर, बेरोजगारांसाठी टेंडर. प्लस तुम्ही असंही म्हणतात, की मराठी माणसाला म्हणजे कधी न आवडलेला प्रकार म्हणजे टेंडर. म्हणजे त्याला हात घालावासंच वाटत नाही त्या गोष्टींमध्ये. बरोबर. मग हे असं का बोललं जातं? असं का बोलतात तुम्ही? हे असं काय आहे, की याच्यामागे एक मोठं एक लॉजिक आहे. हं. मी एखादा बिझनेस करतो आणि माझ्या मित्राने जर मला विचारलं, "अरे बाबा तुझा बिझनेस तो कसा आहे?" तर मी त्याच्या बाबतीमध्ये त्याला निगेटिव्ह सांगतो. एखाद्या ठेकेदाराला जर तुम्हाला सध्याची परिस्थिती सांगतो, की सध्या एखाद्या ठेकेदाराला जर विचारलं, की "अरे बाबा तू त्या ऑफिसचा ठेका घेतो, कॉन्ट्रॅक्ट घेतो, टेंडर घेतो." ते नेमकं कसं असतं? तर त्याचा पहिला शब्द असतो, "तुम्ही ते करू नका. त्यात खूप झंझट आहे. ते काही तुमचा तो पार्ट नाहीये." कारण काय, की त्याला इनडायरेक्टली तो मेसेज गेलेला आहे, की "तू इथे येऊ नको." परंतु बाकी लोकांनी त्याचा असा मेसेज बनवलेला आहे, की ठेकेदारी केल्यानंतर पैसे डुबतात. आपल्या लोकांचं ते काम नाही. टेंडर म्हणजे लाखोंचा विषय आहे. अधिकारी वगैरे लोकं पैसे घेतात. अशा पद्धतीचा रॉंग मेसेज हा मार्केटमध्ये पसरलेला आहे. त्यामुळे मराठी माणसांनी करून पस्तावलं पाहिजे. माझं तर असं वैयक्तिक मत आहे. न करून कधी पस्तावलं नाही पाहिजे. आता हे जे टेंडर प्रोसेस असते, हं. तर याच्यामध्ये बराचसा कालावधी लागत असेल. आता आपण बऱ्याचदा बघतो, की बघतो म्हणण्यापेक्षा ऐकतो. ऐकतो. असंच कोणी न कोणी सांगत असतं, "अरे नाही, मी टेंडर भरलंय, खूप लंबी प्रोसेस आहे, जाऊ दे, मला नाही मिळणार हं. किंवा मला करायचं नाही." हं. असं एक होतं. तर नेमकी ही प्रोसेस काय असते? ही थोडक्यात समजून सांगा ना? ओके. टेंडरमध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी असतात. बरं. एक असते कामाची अंदाजित रक्कम. त्याला म्हणतो आपण एस्टिमेटेड व्हॅल्यू. ओके. उदाहरणार्थ तुम्ही 2,00,00,000चं एस्टिमेटेड व्हॅल्यू पकडली, तर दुसरं काम आहे तुमचं पिरियड ऑफ वर्क बघणं टेंडरचे. हं. ज्यावेळेस एखादं टेंडर येतं, त्याच वेळेस तुम्हाला त्यात दिलेलं असतं, की हे काम तुम्हाला किती दिवस करायचं. बरं. 100% त्याच्यामध्ये मेन्शन असतं. हं. नॉर्मली काही लोकं ते बघतच नाही. हं. 2,00,00,000च्या कामामध्ये साहजिक आहे, की त्यांनी सांगितलेलं आहे, की 365 दिवसाचं एक काम आहे. त्याचा पिरियड ऑफ वर्क 365 दिवस आहे. तर नॉर्मली त्यामध्ये मेन्शन असल्यामुळे तिथेच आपण वाचलं पाहिजे, की या कामाला मला किती दिवस लागतील. आता याच्यामध्ये पण 2 प्रकार पडतात, की बरं. टेंडर घेतानाची प्रोसेस आणि काम करण्याची प्रोसेस. हं. तर काम करण्याची प्रोसेस ऑलरेडी टेंडरमध्ये मेन्शन आहे. हं. त्यामुळे मला तर वाटतं त्यात कन्फ्यूज होण्याचा काही विषय नाहीये. 365 दिवस आहे तर तुम्ही 1 वर्षाची तयारी करून तुमचं फायनान्शियल ॲडजस्ट करा. एखाद्या बेरोजगाराला टेंडर्सद्वारे आपला उदरनिर्वाह चालू करायचा असेल, हं. तर काय त्यांनी स्टेप फॉलो केल्या पाहिजे? काय त्यांनी प्रोसेस केली पाहिजे याच्यामध्ये? हा तर एकदम मला आवडलेला प्रश्न आहे. बरं. कारण महाराष्ट्रातून कित्येक उद्योजकांचे मेसेज असतात. हां. मला सुद्धा या क्षेत्रात यायचंय, मला सुद्धा हं. टेंडर घ्यायचंय, कुठून सुरुवात करू? ऑलरेडी खरं तर हा प्रश्न मला पुन्हा-पुन्हा पडतो, की मी त्यांना काय सांगू? कारण माझ्याकडे इतकी अपॉर्च्युनिटी आहे, की मला त्यांना कुठे जावं हे सांगण्यासाठी मला सुद्धा त्याच्यासोबत तेवढा वेळ पाहिजे. पण आज आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी हा विषय क्लिअर करतो. सर्वप्रथम टेंडर हे काय असतं हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. माझं म्हणणं आहे कुठल्याही व्यवसायात आपण जातो ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. टेंडर एक प्रोसेस आहे आणि टेंडर हा विषय अनलिमिटेड आहे. जसं आपण म्हणतो ना समुद्र आहे, टेंडर हा समुद्र आहे. त्या समुद्रामधून तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. एवढी मोठी गोष्ट ही टेंडरमध्ये आहे. टेंडरमध्ये नॉर्मली आपल्याला यायचं असेल तर एज्युकेशनची काहीच गरज नाही. म्हणजे तुम्ही बेरोजगार हा शब्द युजही करू नका. तिथे रोजगार असेल त्याला सुद्धा अजून रोजगार मिळू शकतो. बेरोजगारानंतर मिळणार हे आमचं ऑलरेडी आम्ही सांगतोच आहे आमच्या चॅनलच्या माध्यमातून. यातला महत्त्वाचा गाभा असा आहे, की टेंडरमध्ये विषय आहे महत्त्वाचा पात्रता. तुमची जी पात्रता असेल त्या पात्रतेवर डिपेंड आहे, की तुम्हाला कुठलं टेंडर मिळेल. नॉर्मली टेंडरसाठी असं विशेष काही लागत नाही. आता टेंडर खूप प्रकारचे असतात. तुम्ही जर एखादं सजेस्ट केलं, की मला याच टेंडरविषयी सांगा, तर मी बरोबर सांगेन. हं. एखादं तुम्ही सजेस्ट करा. हं. कन्स्ट्रक्शन असेल, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल असेल, त्यानंतर मला एखाद्या ठिकाणी व्हेइकल ऑन रेंट्स, प्रिंटिंगचं काम करायचं, स्टेशनरीचं काम करायचंय, फूड सप्लाय करायचं आहे, इव्हेंट मॅनेजमेंट करायचंय. कारण टेंडरच्या प्रत्येक गोष्टीची इलिजिबिलिटी वेगळी आहे, त्याची वेगळी पात्रता आहे.
तर सर्वात अगोदर मी तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगतो, की तुम्हाला अगोदर ठरवून घ्या, की मला कुठल्या टेंडरमध्ये, कुठल्या बिझनेसमध्ये यायचंय. त्या पात्रतेनुसार त्या ठिकाणी येण्याचा एक वेगळा विषय आहे. त्याची वेगळी पात्रता आहे. तर ती पात्रता तुम्हाला जाणायची असेल, तर सर्वात अगोदर तुम्ही तुमचा व्यवसाय फायनल करायचा आहे. हं. तर आता याच्यामध्ये पात्रता आणि याचे निकष टेंडर घेण्यासाठी काय-काय असतात? महत्त्वाची टेंडरमध्ये जी पात्रता आहे, तर मी एज्युकेशनच्या बाबतीमध्ये क्लिअर आहे, हं. की तुम्हाला व्यवस्थित शिक्षणच पाहिजे असं काही नाहीये. टेंडर हा विषय जो आहे तो थेरॉटिकल आहेच, पण हं. प्रॅक्टिकल यावर जास्त जर भर दिला तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. नॉर्मली याची जर पात्रता म्हणले तर तुमच्याकडे काही टेक्निकल डॉक्युमेंट्स असणं गरजेची. हं. त्याच्यामध्ये उद्यम रजिस्ट्रेशन असेल, शॉप ॲक्ट्स असेल, आय-टी-आर असतील, पी-टी-सी, पी-टी-आर-सी, हं. पी-एफ, ई-एस-आय-सी, कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स इतके बेसिक डॉक्युमेंटमधून सुद्धा तुम्ही टेंडरिंग क्षेत्राकडे येऊ शकता. यामधला महत्त्वाचा भाग हा आहे, की सर्वात अगोदर टेंडर घेत असताना तुम्हाला बिझनेसच्या एंटिटी माहीत असणं गरजेचं आहे. जसं की? जसं की एकल मालकी कंपनी तुम्ही ऐकलं असेल, हो. की बरेच लोकं स्थापन करतात आणि हं. सोपं म्हणतात. तर एकल मालकी कंपनी म्हणजे प्रोप्रायटरशिप. हं. त्याचा वैयक्तिक एकटा एक व्यक्ती मालक होऊ शकतो. हं. त्याची दुसरी एंटिटी आहे भागीदारी कंपनी. हं. त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त लोकं तुम्ही घेऊ शकता. म्हणजे 2 लोकं एकत्रितरित्या येऊन भागीदारी कंपनी स्थापन करतात. त्याला नॉर्मली आपण पार्टनरशिप फर्म म्हणतो. हं. अशीच एक अजून एक कंपनी येते. त्याला म्हणतात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. जी गव्हर्नमेंटच्या mca.gov.in या वेबसाईटला येते. हं. आणि त्या कंपनीच्या ओनरला म्हणलं जातं डायरेक्टर. आता तिथे सुद्धा 2 लोकं असतात. बरोबर. पण त्याला पार्टनर नाही म्हणत. त्याला डायरेक्टर. आणि पार्टनरशिप फर्ममधला जो व्यक्ती असतो त्याला पार्टनर म्हणलं जातं. तर बिझनेसच्या एंटिटीमध्ये तुम्हाला निवडायचं आहे, की माझी कंपनी मला प्रायव्हेट लिमिटेड करायची आहे, प्रोप्रायटरशिप करायची आहे किंवा अजून काही करायची आहे. बरं. तर या गोष्टी तुमच्या ज्यावेळेस डिसाईड होतात, त्यावेळेस तुम्हाला त्या पात्रतेकडनं टेंडरमध्ये येणं सोपं होतं. आणि यावर खूप काही गोष्टी डिपेंड आहेत. नाही, आता जसं तुम्ही सांगितलं प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप पार्टनरशिप. आणि प्रायव्हेट लिमिटेड. हं. आता याच्यापैकी माझ्याकडे काही जरी असलं, तरी मी एलिजिबल आहे त्या गोष्टींसाठी? 100% तुम्ही एलिजिबल आहे. म्हणजे हा तुमचा जसा प्रश्न आहे, असे खूप लोकं प्रश्न विचारतात, की मला टेंडर घ्यायचंय. मग हां. मी प्रोप्रायटरशिप करू की पार्टनरशिप करू? तर हं. तसं नाहीये ते. हं. टेंडरसाठी फक्त तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. तुम्ही प्रोप्रायटर करताय, पार्टनर करताय, प्रायव्हेट लिमिटेड करताय हे मॅटर नाहीये. हं. त्यापैकी कुठलंही रजिस्ट्रेशन याला चालेल. आणि जसं तुम्ही सांगितलं लायसन्स एक शब्द तुम्ही बोललात. तर ते लायसन्स कोणतं असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? लायसन्सचे आता एक प्रकार असे आहेत, की जर मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं माझं बॅकग्राऊंड आहे आणि मी स्वतः एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर जर आहे, हं. तर मला हे डॉक्युमेंट सेम लागेल. एंटिटी सेम लागेल. हं. फक्त मला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स पाहिजे. तेव्हा ती इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्सची रजिस्ट्रेशनची तिथे फर्म तयार होते. ओके. मग हे प्रत्येक क्षेत्रासाठी असतं का? लायसन्सेस असतात? नाही, प्रत्येक क्षेत्रात नाही. एक बरं. लक्षात घ्या, की उदाहरणार्थ मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. हं. मला बांधकाम करायचंय. हं. तर माझ्याकडे सिव्हिलची डिग्री तर असली पाहिजे. कारण एवढं मोठं काम मी कसं करू? एवढं मोठं टेंडर मी कसं भरू? मग सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरसाठी त्यांनी सांगितलेले बाकी डॉक्युमेंट सेम. तुम्ही फक्त तुमचं सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन्स त्याला जोडा. बरोबर? तुमची फर्म कुठली आहे? प्रोप्रायटर आहे, पार्टनर आहे, मॅटर नाही. हं. तुम्हाला सिव्हिल कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करायचंय तर तुमची सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरच्या रिलेटेड तुमची डिग्री असणं अपेक्षित आहे. त्याचा दुसरा भाग, जर मला सिक्युरिटीमध्ये जायचंय हं. किंवा मला एखाद्या ऑफिसला सिक्युरिटी सप्लाय करायचंय. साहजिक आहे की तुम्हाला सिक्युरिटी सप्लायरचं लायसन्स लागेल. बरोबर आहे. तर प्रत्येक बिझनेसवर डिपेंड आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये काय लागेल. हं. आता याची जर दुसरी बाजू मी समजावून घेतली, की मला स्टेशनरी व्यवसायामध्ये जायचंय. हं. स्टेशनरीची अशी कुठली डिग्री आहे? अशी कुठली डिग्रीच नाहीये. मग त्यामुळे तुम्ही इझिली त्या क्षेत्रामध्ये येऊ शकता. तर असं लायसन्स मॅटर पडतं नेचर ऑफ बिझनेस. जेव्हा तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात, स्वतः टेंडरिंग करायला लागलात, हं. तर तुमचं पहिलं टेंडर कोणतं होतं? सर्वात पहिलं टेंडर ज्यावेळेस मी वाचलं, म्हणजे त्याची एक छोटीशी स्टोरी मी सांगतो, हां. की अगोदर तर मी खूप घाबरलो, की टेंडर भरतोय तर मला असं वाटत होतं मी आयुष्यातली काहीतरी चुकी करतोय. हं. कारण त्यातली कधी माहिती नाही. विशेष म्हणजे ते टेंडर 20 पानाचे मला आज पण आठवतं. मी प्रत्येक गोष्ट बारकाईने वाचली, जी गोष्ट नाही समजली त्याचा पूर्णपणे त्याचा पाठलाग केला. भरायचं कसं हेही माहिती नाही. त्यावेळेस YouTube वगैरे असं काही नव्हतं. पण कुणाला ज्याला मी विचारायला गेलोय कसं असतं, तर तो म्हणायचा, "मी हे पहिल्यांदाच करतोय." म्हणजे माझ्यासाठी ते खूप मोठं चॅलेंज होतं. पण हे चॅलेंज करत असताना एक लकीली मला शिर्डी साईबाबा संस्थानचं पहिलं टेंडर मी भरलं होतं आणि माझं नशीब ते मला पहिलं टेंडर मिळालं सुद्धा. ग्रेट. लोकांचं म्हणजे सर्वसामान्यांचं मला असं वाटतं दुर्लक्ष करण्याचं सर्वात मोठं दुसरं कारण म्हणता येईल. ते म्हणजे काय, की सर्वांना
म्हणजे सर्वांचे खिसे गरम करावे लागतात. म्हणजे सर्वांना पैसे खाऊ घालावे लागतात. हं. की टेंडर म्हटलं, की 1 कोटीचं जर टेंडर असेल किंवा असं समजू की 1 लाखाचं टेंडर असेल. 1 लाखापैकी 50,000 तर वाटण्यातच जातात. हे एक सर्वसामान्यांचा गैरसमज आहे, काय खरंच समज आहे? नेमकं हे काय? ओके. आता या प्लॅटफॉर्मला सांगायचं म्हणलं आणि उद्योजकांना जर आपल्याला प्रॉपर माहिती द्यायची असेल, तर हा एक वेगळा एक गैरसमजच आहे. बरं. त्याचं मुख्यतः कारण मी तुम्हाला एक सांगतो, की टेंडरमध्ये जर तुम्हाला चांगलं आणि चांगल्या दर्जाचं जर काम शासनाला द्यायचं असेल, हं. तर शासनाने ऑलरेडी या कामाच्या संदर्भात याचं बजेट ऑलरेडी काढलेलं असतं. त्याला नॉर्मली बी शेड्यूल म्हणतात. आता बी शेड्यूलमध्ये ऑलरेडी जर एखादं काम ₹1,00,000 काढलेलं आहे आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर ₹50,000 त्याला द्यायचे आहेत, 18% त्याला जी-एस-टी द्यायचा, तर 1,00,000चं काम ₹30,000 होईल का? नाही होणार. नाही होणार. मग बरोबर तेच आहे. होतं ना, मग आपण आता बघतो, हं. की रस्त्यांसाठी आता एक पिक्चरमधून किंवा बऱ्याचशा गोष्टींमधून सोशल मीडियावरून आपण बघतो, की रस्त्याचं काम बरोबर होत नाही. मग आपण बऱ्याच सिनेमांमध्ये बघितलंय, की तो येस. म्हणतो, की नाही मी याला खाऊ घातले, मी त्याला खाऊ घातले, यांनी पण पैसे खाल्ले, त्या नेत्यांनी पण पैसे खाल्ले. तेव्हा कुठे हे मिळालं आणि जेवढे पैसे राहिले त्याच्यात मी पूल बांधला किंवा तो रस्ता बांधला. ही काही लेव्हलवर सत्यता सुद्धा आहे. बरं. म्हणजे आपल्या चॅनलवर सांगायला हरकत नाही. हं, ही सत्यता अशी आहे, की काही ठिकाणी असं होत असेल, हं. बरोबर आहे. परंतु टेंडरच्या माध्यमातून नवीन लोकांना एंट्री करण्याकरता मी एकच मेसेज देईल, की तुमची जर इलिजिबिलिटी असेल, पात्रता असेल या क्षेत्रामध्ये येण्याकरता, तर तुमच्या टेंडरमध्ये मेन्शन असलेल्या गोष्टी, पात्रता जर तुम्ही प्रॉपररित्या केल्या, तर तुम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांना ₹1 सुद्धा देण्याची गरज नाही. पैसे कोण देतात? ज्यांनी चुकी केलेली आहे. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा रिपीट करतो. चुकी केली तरच तो पैसे देतो. चुकी न करता पैसे देण्याचा तिथे भागच येत नाही. तो स्वतः क्वालिटी कमी करतो आणि त्या क्वालिटीमधून पैसे देतो. पण कुठलाच अधिकारी वगैरे असं त्या पद्धतीने त्यावर असं बंधन घालत नाही, की तुम्ही मला पैसेच द्या म्हणून. हा एक वेगळा मेसेज आहे आणि ते वेगवेगळ्या कामाच्या संदर्भात ह्या गोष्टी तिथे दिल्या जातात. एक कोट आपण केलंय. हं. त्यांनी एक एस्टिमेट दिले. आपण तिथे एक कोट केलंय. ओके. माझं कोट, तुमचं कोट हे वेगवेगळं असेल बट ऑब्व्हियस. हं. पण तिथे काहीतरी पार्शालिटी झाली आणि मला त्यांनी सांगितलं, की तुमचं कोट एवढं-एवढं तू ते कमी कर. असा जो प्रकार पहिले खूप होत होता. मी जेवढं पण अभ्यास केला, हो, जेवढं हो. पण मी 100% बघितलंय, होत होता. तो होता. तर आता ते कितपत होतो? तो कितपत खरा आहे? अ, हे अगोदर ऑफलाईन टेंडरमध्ये व्हायचं. बरं. म्हणजे तिथला अधिकारी असायचा. हं. आता नॉर्मली फिजिकली इन्व्हॉल्व असायचं. तो फिजिकल इन्व्हॉल्व फाडायचा, त्यातला दर बघायचा आणि त्याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला सांगायचा, की "चल बाबा त्याचा ₹1,20,000 रेट आहे. तू एक 2-3 हजारांनी त्याचा कमी कर आणि तू टाकून दे." आणि असं ती मॅनेजिंग व्हायची. वादही व्हायचे, सेटलमेंट्स व्हायची. परंतु जेव्हा-जेव्हा हे ऑनलाईन टेंडर आलं, तर ऑनलाईन टेंडरमधला एक भाग तुम्हाला मी सांगतो. जावा कॉन्फिगर करून एक डी नावाचा एक प्रकार आहे. त्याला डिजिटल सिग्नेचर म्हणतात. हं. ज्यामध्ये सायनिंग आणि एन्क्रिप्शन हे 2 भाग असतात. हं. ज्याने आता ही गोष्ट पूर्णपणे बंद झालेली. ही ओके. पॉसिबलच नाहीये. ओके. आता जो अधिकारी डिजिटली ते एन्व्हलप ओपन करेल, तर फक्त तो रेट त्यांच्यापुरताच मर्यादित असेल. कुठल्याही ठेकेदाराला तो समजत नाही. आणि नॉर्मली तुम्ही अजून एक गोष्ट ऐकली असेल, टेंडर सेट करणं. हो, हो, अजून एक, हो. मी अजून एक तुम्हाला एक शब्द सांगतो, की रिंग करणं वगैरे, हं. वगैरे हे प्रकार तुम्ही ऐकले असतील. हे प्रकार कधी घडतात? ज्यावेळेस एखाद्या टेंडरला कुणीच भरत नाही. हं. म्हणजे आपलेच लोकं म्हणणार काय, की टेंडर भरू नका आणि आलेलं टेंडर भरणार नाही आणि एखाद्याला मिळालं तर म्हणतील त्यानं रिंग केली. अरे मग तू का नाही भरलं? तर हा प्रकार काय आहे? हा प्रकार अवेअरनेसचा आहे. हं. अजून एक प्रकार याच्यामध्ये बघितला जातो टेंडरिंगमध्ये, की लकी ड्रॉ काढले जातात. येस. ओके. लकी ड्रॉद्वारे म्हणजे भरपूर गोष्टी होतात. आपण लिटरली सिडकोमध्ये जर बघितलं, की प्लॉट घेताना सुद्धा लकी येस. ड्रॉ लॉटरी. सिस्टम्स असतात. लॉटरी सिस्टम. लॉटरी सिस्टम्स येस. आपण म्हणू शकतो हं. त्यांना. तर ते लॉटरी सिस्टम हे आपल्या टेंडरिंगमध्ये सुद्धा असे असते? आहे, आहे. हं. आता त्या लॉटरी सिस्टमला मी क्लिअर करतो आणि तुम्हाला एक महत्त्वाची बाब सांगतो. तुम्ही विचार करा, आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तयार होत आहे, सिव्हिल इंजिनिअर तयार होत आहे. भरपूर. हं. दर मार्च, एप्रिलला हे भरपूर इंजिनिअर तयार होत आहेत. परंतु मी खूप कॉलेजेसमध्ये जातो, आपले सेशन्स वगैरे होत आहे. तर त्या सेशन्समध्ये त्या व्यक्तींना हे माहितीच नाही, की लॉटरी पद्धत काय आहे तर. ॲक्चुअल लॉटरी पद्धत ही एका सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याकरता ही प्रायमरी स्टेज आहे. पण त्याला ती माहिती नाहीये. पण आज मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला थोडक्यात ती क्लिअर करतो. लॉटरी म्हणजे एक प्रकारे एका ऑफिसेसमध्ये एक टेंडर कॉल केला जातो. सुशिक्षित बेरोजगार इंजिनिअर ज्यांनी तेव्हा सिव्हिलची डिग्री केली, तर त्याला शासनाच्या मार्फत 1.5 कोटीची लिमिट मिळते. बरं. तो सुबे असतो. त्याला कामं मिळतात, पण त्याला 1.5 कोटीपर्यंत कामाची त्याची लिमिट्स असते. परंतु शासनाला डायरेक्ट त्याला 1.5 कोटीचं काम देऊ शकत नाही.
मग शासन काय म्हणतो, की छोटे-छोटे 1.5 लाख, 2 लाख, 10 लाख, 15 लाखाची कामं त्याला प्राधान्याने द्यायची असतात. हं. त्यामुळे शासनाच्या पी-डब्ल्यू-डीच्या वेबसाईटला दरवर्षी ही लॉटरी काढली जाते. ओके. त्या लॉटरीमध्ये कामाची किंमत आणि काम तुम्हाला दिलेलं असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला रेट कोट करायची गरज नाहीये. हं. तिथे फक्त तुम्हाला तुमच्या जे इंजिनिअरिंगचे डॉक्युमेंट्स असतील, बँक सॉल्व्हन्सी असेल किंवा छोटे-मोठे तुमची के-वाय-सी डॉक्युमेंट असेल, तर त्या डॉक्युमेंटचा एक फॉर्म भरून तुम्हाला फक्त तुमचा फॉर्म तिथे टाकायचा आहे. मग तिथे एक लॉटरी होते आणि त्या लॉटरीमध्ये ज्याची चिठ्ठी निघाली त्याला ते कामं वाटप होतात. त्याला काम वाटप समिती म्हणतात. तर ते एक टेंडरचाच प्रकार आहे. फक्त त्याला लॉटरी पद्धत म्हणतात. बाकी टर्म्स एंड कंडिशन त्याला निविदेच्याच लागू आहेत. तुमच्या ह्याच्यामध्ये आता पैशांचा एक विषय झाला. हं. की 1.5 लाख, 2 लाख किंवा 1 कोटी, 2 कोटीचे असे कॉन्ट्रॅक्ट असतात. आता माझ्याजवळ एवढा पैसा नाहीये. पण मला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय. लॉटरी पद्धतीने मिळालंय किंवा मी जे कोट केलंय, जे मी एक एस्टिमेट माझं स्वतःचं कोटेशन काढून तिथे मी सादर केलंय, त्याच्यानुसार मला 1 कोटीचं काम मिळालं. हं. आता याच्यासाठी पैसा कसा उभा राहू शकतो? तुम्ही काय सजेस्ट कराल? ओके. हा महत्त्वाचा प्रश्न आहे, हं. की जर टेंडर मिळेपर्यंत ठीक आहे, पण एकदा मिळालं तर आता काय करायचंय? हं. तर महत्त्वाचं अशा वेळेस जर काम मिळालं तर तुमच्याकडे 2-3 ऑप्शन असतात. बरं. आणि तुम्हाला विश्वास होणार नाही, महाराष्ट्रामध्ये 80% कामं अशीच चालू आहेत, जी मी आता प्रोसेस तुम्हाला बरं. सांगतोय. हं. याला म्हणतात थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट. हं. म्हणजे मी एखादं काम करायचं आणि ते सब कॉन्ट्रॅक्टमध्ये दुसऱ्याला ते कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकायचं. अशा पद्धतीचा तो प्रकार आहे जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट शून्य होते. पण हे कोणत्या लेव्हलला होतं? ज्या कामाची व्हॅल्यू ह्यूज आहे. हं. मोठ्या व्हॅल्यूला ते होईल. छोट्या व्हॅल्यूला कोणी होणार नाही. ओके. तर नॉर्मली याच्यामध्ये क्रेडिट जे आहे ते तुम्हाला त्याचा अगोदर विचार करावा लागेल. कारण अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रॅपमध्ये एखादा आलात, तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार जास्त टेंडर्स घेतलं, सबलेट वगैरे होतं नॉर्मली, तो प्रॉब्लेम नाहीये. तुमचा रेट कोट जर चांगला असेल तर. पण एखाद्या अंदाजित रकमेपेक्षा जर तुम्ही जास्त कमी कोट केलं आणि मग लोकांना म्हणणार, की मी माझ्याकडे काम आलेलं तुम्ही घ्या, तर लोकं घेणार. हं. मग याला बँक वगैरे सपोर्ट करतात? बँक नॉर्मली याला सपोर्ट करत नाही टेंडर्सला. कारण हं. एक महत्त्वाची बाब अशी आहे, टेंडर म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट आहे. ते हं. पर्मनंट नाहीये. तो 3 महिने, 6 महिने, 8 महिने, 12 महिने, 24 महिने इथपर्यंतच तो मर्यादित आहे. तेव्हा बँकेला तुम्ही काय गॅरंटी देणार? परंतु एक एम-एस-एम-ईची एक स्कीम आलेली आहे. त्याला म्हणतात इनव्हॉइस स्मार्ट. हं. एक बी-टू-बी एक पोर्टल आहे शासनाचं. तुम्ही जर उद्यमच्या साइटला गेलात तर त्याच्यावर मग तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे. तर आता एखादं शासनाचं जर बिल जर तुम्ही त्या पोर्टलला अपलोड केलं, तर 48 तासात तुम्हाला फायनान्स होतो. आणि हे प्रॅक्टिकल मी स्वतः केलेलं आहे. ग्रेट. एखाद्या टेंडरची जाहिरात आली आहे आणि मी त्याचं प्लॅनिंग करतोय. मला ते टेंडर हवंय. तर तुमच्या मते काय-काय प्लॅनिंग करायला हवी? ओके. त्याच्यामध्ये महत्त्वाची काळजी अशी घ्यायची, की ज्यावेळेस टेंडरची एखादी जाहिरात तुम्ही पेपरला बघता, हं. तर नुसती ती जाहिरातीमध्ये ते टेंडर नाहीये पूर्ण. हं. त्या टेंडरलाची फक्त ती एक लीड आहे. ओके. म्हणजे एक्स-वाय-झेड आता एखाद्या ठिकाणी फर्निचर पुरवठा करायचा आहे. हं. पण फक्त ते टेंडर तिथे संपत नाही. तर त्या टेंडरची डिटेल नोटीस आपण वाचणं खूप गरजेची. मग त्या जाहिरातीवर दिलेलं असतं, की त्याची डिटेल नोटीस तुम्ही कुठून डाउनलोड करायची. आता समजा जर ते टेंडर एखादं महाराष्ट्राचं आपलं असेल, तर महाराष्ट्राचं टेंडर आपल्याला मिळतं mahatenders.gov.in या वेबसाईट. या वेबसाईटला जायचं. या वेबसाईटला गेल्यानंतर तिथे ते टेंडर काय आहे, ॲक्चुअल ते टेंडरची थीम काय आहे, ते थीम पूर्ण तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे ते टेंडर घेण्यासाठी तुम्हाला किती पैसे भरायचे आहेत, ते टेंडर कितीचं आहे, ते टेंडर कधी भरायचंय, त्याला आपण प्रसिद्ध म्हणतो, टेंडर पब्लिश डेट म्हणतो. त्या टेंडरला संपण्याची तारीख कधी आहे, या गोष्टी आपण तिथे लक्षात घेतलं पाहिजे. त्या टेंडरची कॉस्टिंग ह्या त्या नोटीसमध्ये मेन्शन असते. सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही जाहिरात बघता, त्यावेळेस जाहिरात बघितल्यानंतर ती नोटीस तुम्ही पूर्णपणे वाचायची आहे. की नेमकं काम किती दिवसाचं आहे, त्याची बिड व्हॅलिडिटी काय, पिरियड ऑफ वर्क काय, त्या काम तुम्हाला कुठे करायचंय, त्याचं प्लेस ऑफ लोकेशन्स म्हणजे कुठे-कुठे आहेत, त्यातले जे आयटम्स असणार आहेत बी शेड्यूल्समधले, ते बी शेड्यूलचे आयटम किती आहेत, कुठे सप्लाय करायचे वगैरे, वगैरे ह्या डिटेल्स आपण तिथे आवश्यकरित्या बघायच्या. हे बी शेड्यूल तुम्ही आता म्हटलं ते काय असतं? बी शेड्यूल्समध्ये कामाचा पूर्णपणे उल्लेख असतो. ओके. टेंडरमध्ये सर्वात शेवटचं जे पान असतं त्याला बी शेड्यूल्स म्हणतात. अजून कोणते पानं असतात? त्यात सर्वात महत्त्वाचं शेवटचं पानाला आम्ही जास्त महत्त्व देतो. कारण हां. त्या पानाला सर्वात जास्त यासाठी महत्त्व आहे, की त्याच्यामध्ये काय काम नेमकं तुम्हाला करायचंय. तुमचा जो एस-ओ-पी आहे, स्कोप ऑफ वर्क आपण म्हणतो त्याला, तो त्याच्यामध्ये मेन्शन असतो. ओके. टेंडरमध्ये ऑलरेडी तुम्ही जर बघितलं 200-200, 500-500 पानाचे टेंडर्स असतात. मग काय आपण 500 पानं वाचायचे का? तर ते नाहीये. टेंडरमध्ये सर्वात महत्त्वाचं जे पान तुम्हाला वाचायचं आहे, ते आहे पात्रतेचं. त्याला म्हणतात एलिजिबिलिटी. हं.
म्हणजे मला एखाद्या टेंडर जर भरायचं असेल, तर तुम्हाला त्याची पात्रता जाणून घ्यायला नको. तुम्हाला जाणून घ्यावी लागेल ना पात्रता, की नेमकं माझ्याकडे कुठली कागदपत्र असली पाहिजे. एखादं टेंडर 2 कोटीचं आहे, पण माझी टेंडरची उलाढाल 10 लाख रुपयाची, तर मी कसं त्याला एलिजिबल होईल? 2 कोटीच्या टेंडरसाठी 2 कोटीची उलाढाल लागेल किंवा 1.5 कोटीची लागू शकते. अच्छा, म्हणजे आता तुम्ही जे सांगितलं हं. क्रेडिट टाइपच असतं ते, राइट? म्हणजे 10 लाखाचं जर माझी हे असेल, टेंडरची कॅपॅसिटी असेल, तर मी 2 कोटी कसं घेऊ शकतो? येस. तर याला वाढवण्यासाठी आपण काय-काय म्हणजे कसं-कसं करू शकतो? म्हणजे याला कसं आहे, की तुमच्या कंपनीची स्वतःची उलाढाल 10 कोटी आहे. बरं. बरोबर आहे. हां. तुमची उलाढाल 10 कोटी असेल, तर 10 कोटीच्या टेंडरमध्येच तुम्ही एलिजिबल होता. अच्छा. पण तुमच्या कंपनीची उलाढाल उदाहरणार्थ 5 कोटी आहे आणि तुम्ही एकदा 25 कोटीचं टेंडर बघता, तुम्ही बघू शकता. तिथं बघायला तर फ्री आहे ते. पण त्यामध्ये एलिजिबिलिटी दिली असेल, की तुमच्या कंपनीची उलाढाल ही 25 कोटी पाहिजे. तर ते तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही ते अप्लाय नाही करू शकत. मग प्लॅन करू न्यू शकता. कमरसाठी कसं मग? बरोबर आहे. हे एक महत्त्वाचा विषय आहे. यावर आता मी चांगलं तुम्हाला उत्तर देईल. हां. शासनाने खूप चांगली एक स्कीम काढलेली. बरं. तिचं नाव आहे स्टार्टअप. ओके. स्टार्टअप. कुणासाठी स्टार्टअप? हं. की जो व्यक्ती म्हणतोय, की मला करोडोपर्यंत झेप करायची आहे. मला करोडोपर्यंत टेंडर घ्यायचंय. माझ्या कंपनीची उलाढाल काहीच नाही. हं. तुम्हाला नवल वाटेल, की 1 कोटीचं टेंडर मला घ्यायचंय आणि 1 कोटीच्या टेंडरसाठी माझी उलाढाल काही नाहीये. तरी सुद्धा त्या टेंडरला तुम्ही एलिजिबल होऊ शकता. हे शासनाने एक सर्वात चांगली स्कीम काढली. हे न्यू बरं. कमरसाठीच आहे. बरं. म्हणजे तुम्ही आज सुद्धा तुमची स्टार्टअपची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लागते त्याला. ती बरं. कंपनी रजिस्टर्ड करून जर तुम्ही स्टार्टअप इंडियाचं रजिस्ट्रेशन केलं, तर 5 कोटीच्या टेंडरला तुम्हाला ₹1 सुद्धा भरण्याची गरज नाही. विशेष हं. तुमच्या कंपनीची उलाढाल 0 असेल. तुमच्या कंपनीकडे कुठल्याही प्रकारचा अनुभव सुद्धा असण्याची गरज नाही. तुम्ही आज कंपनी रजिस्टर्ड करा, स्टार्टअप करा, जेम पोर्टलला रजिस्टर्ड करा. तुम्ही डायरेक्टली 7व्या ते 8व्या दिवसापासून कुठल्याही टेंडरला अप्लाय करू शकता, ज्यामध्ये ही एम-एस-एम-ईची स्कीम आहे आणि ही सुंदर स्कीम आहे. कित्येक उद्योजक याचा बेनिफिट घेतात. आता एम-एस-एम-ई तुम्ही नाव काढलं, तर ही खूप एडव्हांटेज प्रोव्हाईड करते. येस. तर जर ठळक एडव्हांटेज तुम्ही जर सांगायचं झालं, की मेन एडव्हांटेज तुम्हाला यांचे मिळू शकतात. तर असे कोणते? सर्वात पहिला एडव्हांटेज असा आहे, हं. की आता माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं फायनान्शियल नाहीये. बरोबर आहे. पण मला टेंडरमध्ये यायचं. हं. तर टेंडरमध्ये येण्याकरिता रजिस्ट्रेशन लागेल नॉर्मल शॉप ॲक्ट्स वगैरे. हं. पण जर तुम्ही ते एम-एस-एम-ईचं रजिस्ट्रेशन घेता, त्याला म्हणलं गेलेलं आहे मायक्रो, स्मॉल, मीडियम एंटरप्राइजेस. ज्यामध्ये तुम्हाला एक उद्यम नावाचं एक सर्टिफिकेट काढायचं. अगोदर तुम्ही जुनं ऐकलं असेल उद्योग आधार वगैरे, हो, वगैरे. हो, तर हो. हे त्याचाच एक प्रकार आहे. याचं 2.0चं ते व्हर्जन आहे. उद्यम स्वयं म्हणून म्हणतात त्याला. आणि हे पूर्णपणे फ्री आहे. तुम्हाला नॉर्मल के-वाय-सी करून ते डॉक्युमेंट काढायचंय. आजही लोकांना माहिती नाही उद्यम काय तर. उद्योग आणि उद्योग आधारमध्ये लोकं परेशान आहेत. ॲक्चुअली ते खूप सोपं सर्टिफिकेट आहे. हे सर्टिफिकेट काढल्यानंतर शासनाच्या एम-एस-एम-ईच्या अंतर्गत शासनाने काही प्रॉडक्ट्स आणि काही सर्व्हिस ह्या राखीव ठेवलेल्या आहेत, की ज्याचं प्राधान्य फक्त एम-एस-एम-ईला मिळतं. म्हणजे ज्यांचं छोटं-छोटं युनिट असेल, जे आपण म्हणतो ना सूक्ष्म व लघु उद्योजक जे आहेत, बरोबर. त्या रिलेटेड जर तो प्रॉडक्ट असेल, हं. तर त्या टेंडर्सला प्रायोरिटी दिलेली आहे, की तो एम-एस-एम-ईला मिळतो. तर तुम्हाला त्या टेंडरसाठी टेंडर फी, ई-एम-डी भरण्याची गरज बिलकुल नाहीये. बरं. अजून एक विशेष, जर 1 कोटीचं टेंडर एखाद्या व्यक्तीने भरलं, ते टेंडर कुणालाही लागलं असेल, मोठ्या कंपनीला लागलं. पण त्या टेंडरमध्ये फक्त तुम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. तुम्हाला लागलं नाही टेंडर ते, तुम्ही फक्त पार्टिसिपेट केलं. तर दुसऱ्याला सुद्धा टेंडर लागलं आणि जर तुम्ही एम-एस-एम-ईमध्ये असाल, तर त्याचं टेंडर 25% तुम्हाला मिळेल का? बरं. त्या व्यक्तीला लागलेलं असलेलं टेंडर सुद्धा 25% तुम्हाला मिळेल. का? तर तुम्ही एम-एस-एम-ई आहात. ओके, ओके. आता आपण बघितलं, चर्चा केली सुरुवातीपासून, की नेमकं हे काय आहे? त्याच्यामध्ये आपण कसं रजिस्ट्रेशन करू शकतो? कसं आपण टेंडर घेऊ शकतो? कसं आपण त्याचं प्लॅनिंग करू शकतो? ओके. आता ह्या सर्व गोष्टी घेतलं, झालं, केलं, डिलिव्हर केलं. बरोबर. त्याच्यानंतरचा जो खेळ असतो, तो असतो आपल्याला आपले बिलं सबमिट करायचे आणि आपल्याला पैसे मिळवायचे. बरोबर. तर त्या प्रोसेसच्या बाबतीमध्ये थोडं समजून सांगा ना? येस. नॉर्मली बाकी जर ठेकेदार तुम्ही बघितले किंवा न्यू कमर जे असतात, हं. त्यांचा पहिला विषय काय असतो माहिती आहे? हं. टेंडर घेतल्याच्या अगोदर किंवा वाचण्याच्या अगोदरच ते म्हणतात मला प्रॉफिट किती राहील? म्हणजे नॉर्मली त्यांना तो प्रश्न पडतो. पण ॲक्चुअल मी चॅनलच्या माध्यमातून समजावून सांगतो तसं नाहीये ते. अगोदर तुम्हाला ते काम पण करावं लागेल. हं. तुम्ही अगोदरच म्हणणार मला पैसे किती मिळेल, तर तसं नाहीये ते. शासन हमी देतंय तुम्हाला, की तुमचा पैसा ₹1 सुद्धा या प्लॅटफॉर्मला डुबणार नाही. तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत. बरं. पैसा डुबणार नाही म्हणजे डुबणार नाही. आणि मला नाही माहिती आत्तापर्यंत म्हणजे
खूप जण वेगवेगळ्या मेसेज घेतात, पण शासनाचे पैसे कुठे ढुकत नाही. ओके. नॉर्मली तुम्ही टेंडर घेतल्यानंतर काही टेंडरची सायकल असते 15 दिवस, हं. 30 दिवस किंवा 60 दिवस. त्याच्या आतमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळतात. पण हं. तुम्हाला काळजी घ्यायची. हं. टेंडरमध्ये 3 प्रकार येतात. एक येतो गुड, हं. वर्क हं. आणि सर्व्हिस. गुड्समध्ये मी मटेरियल सप्लाय करतो. स्टेशनरी, प्रिंटिंग्स, इलेक्ट्रॉनिक कन्झ्युमर मीडियाचे काही प्रॉडक्ट्स असतील, सोलारचे काही पॅनल्स असतील, ट्यूब असतील, त्यानंतर जे काही आपले इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स, कॉम्प्युटर्स वगैरे जे काही असतात. तर हे काय झालं, हे गुड्स झाले. म्हणजे हा माल मी तुम्हाला देणार, मी पैसे घेण्यासाठी तयार आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला 1-2 महिने, 5 महिने थांबण्याची गरज आहे का? नाही. बिलकुल नाही. कारण काय, की तो गुड्स आहेत. मग शासनाला अपेक्षित आहे, की तुम्ही जे काम त्यांना जे काम प्रोक्यूर करायचे त्यांना ते मिळालं पाहिजे. मग मी जर एखादी ऑर्डर देतो तुम्हाला, की मला ही स्टेशनरी पाहिजे. ती स्टेशनरी त्यांना प्रोव्हाईड झाली, ते 15 दिवसात तुम्हाला पेमेंट करतात. हे बरं. गुड्सच्या रिलेटेड घडतं. दुसरं आहे सर्व्हिस. हं. ॲक्चुअल सर्व्हिस हा विषय असा आहे, की ती सर्व्हिस 1 वर्ष चालते. ज्याला तुम्ही एक शब्द ऐकला असेल एएमसी. एएमसी. माझी एएमसी आहे. हं. मग काय? एएमसी म्हणजे ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. त्याला मराठीमध्ये जर म्हणायचं म्हटलं तर वार्षिक देखभाल दुरुस्ती. आता मी एखाद्या ऑफिसची एएमसीचं टेंडर घेतलं आणि तुम्ही लगेच म्हणणार मला 5 दिवसात पैसे द्या दादा, कसं मिळणार तुम्हाला? एएमसी हा तुमचा ऑलरेडी त्यांनी 1 वर्षाचा करार केलेला आहे. तुम्हाला 1 वर्ष सर्व्हिस द्यायची आहे. त्याचा अर्थ असा नाही की 1 वर्षानंतर पेमेंट मिळेल. हं. पण त्याचा स्लॅब होतो की तुम्हाला प्रत्येक महिन्याला त्याला काम करायचंय. म्हणजे एखाद्या ऑफिसेसमध्ये जर मला ऑर्डर मिळाली मार्चमध्ये, तर पूर्ण मार्चमध्ये काम झाल्यानंतर मला एप्रिलच्या 2ऱ्या ते 3ऱ्या दिवशी मला मार्चचं बिल दाखल करायचं. हं. मग तिथून तुम्हाला 15 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला पेमेंट मिळतं. पण याच्यामध्ये बरेच जणांना प्रश्न असा पडतो, की मी लगेच आता आपल्याला सवय झालेली असते ना प्रायव्हेटमध्ये, एखाद्या दुकानामध्ये, की मी एखादी वस्तू विकतो आणि लगेच मला पैसे मिळतात. तर तसं गव्हर्नमेंटमध्ये नाहीये. ओके. तुम्हाला थांबावं लागतं. काही गव्हर्नमेंटचे अप्रूव्हल्स असतात. ट्रेझरी असते. हं, हं. त्यानंतर बिलिंगमध्ये तुमचे बिल चेक केलं जातं. तुमची एमबी रेकॉर्ड आहेत का नाही ते चेक केलं जातं. तुम्ही खरंच त्या ऑफिसला सप्लाय केला का? त्या हं. कामाचा दर्जा चांगला आहेत का? आणि या सगळ्यांच्या छोट्या-मोठ्या प्रोसेस झाल्यानंतर तुमचं बिल फायनली जातं आणि मग तुम्हाला बिल मिळतं. पण अजून मी तुम्हाला एक सांगतो, की शासनाचा कुठलाही पैसा डुबत तर नाही. ओके, ओके. जर ते काम त्या दर्जाचं झालं नसेल, आपण असं समजू की XYZनी ते काम उचललं हं. आणि काही कारणास्तव ते काम त्या दर्जाचं झालं नाही. मग अशा केसमध्ये पूर्ण पैसे डुबतात? हा पण एक विषय आहे, की याला डिबार म्हणतात. बरं. म्हणजे मी एखादं शासनाचं काम करतोय. मी ज्या क्वालिटीचं, ज्या दर्जाचं मटेरियल त्यांना मागवलं होतं, त्या दर्जाचं मटेरियल दिलं नाही. हं. अशा प्रोसेसला 2 प्रोसेस होतात. एक तर तुम्ही शासनाचा वेळ वाया घातला तिथे. तुम्ही ते काम चांगल्या दर्जाचं दिलं नाही. तर शासन तुमच्यावर कारवाई करेल नक्कीच. तर शासन तुमची टेंडर घेण्याच्या अगोदर जे 2 रक्कमा भरलेल्या असतात, त्या जप्त करून घेईल. ओके. आता शासनासमोर 2 चॅलेंजेस आहे, की याला काळ्या यादीत टाकायचंय, ब्लॅकलिस्ट करायचंय, की याला अजून एक ऑफर द्यायची, की तू चांगल्या दर्जाचं केलं नव्हतं ना, चल आम्ही तुला फायनल नोटीस देतो. तुला शो कॉज करतो, की तू एवढ्या दिवसामध्ये हे काम चांगलं कर. तर आपल्याला पुन्हा एक संधी मिळते. परंतु ते काम जर पुन्हा करण्यासारखं नाहीये, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला रोडचं काम दिलं, 2 किलोमीटर करायचं आहे. तुम्ही 1 किलोमीटरचा रस्ता पूर्ण खराब केला. मग तुम्हाला शो कॉज देणार, की तुम्हाला वेळ देणार? मग शासन अगोदर ते बघेल, की कमी वेळेमध्ये काय करता येईल. आणि हा डिसिजन कोणाचा असतो? हा डिसिजन तिथल्या अधिकाऱ्यांचा आहे. त्यातला जो बरं. मेन जो आहे त्याला म्हणतात TIA. काय? TIA ओके. म्हणजे टेंडर इन्व्हायटिंग ऑथॉरिटी. अच्छा. जर इथल्या अच्छा. डिस्ट्रिक्ट कलेक्टरने ते टेंडर कॉल केलेलं आहे, तर हं. साहजिक आहे की कोण घेईल? हो. जिल्हाधिकारी घेतील निर्णय, जिल्हाधिकारी. की रे बाबा याला काळ्या यादीत टाकायचंय की नाही टाकायचंय. ओके. बरोबर आहे. ओके. आणि कधी-कधी असंही होतं, म्हणजे तुम्ही एक दुसरी बाजू पण, म्हणजे मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे, तर मी कॉन्ट्रॅक्टरची बाजू जरा जास्त मांडतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की मी एक कॉन्ट्रॅक्टर आहे, की तुम्ही हे नाही विचारलं मला, की माझी चुकी नाहीये, पण एक अनपेक्षितमध्ये ती चुकी घडली. हं. तर मग काय करता येईल? पण ती चुकी जर खरंच घडण्यासारखी आहे हं. आणि ती चुकी जर तुम्ही शासनाला दाखवली, की अशा-अशा पद्धतीने झालं, तर शासनाला एवढं काही, म्हणजे आपण म्हणतो, की शासन तुमची सुद्धा बाजू घेतंय तिथे. पण तुम्हाला शासनासोबत तशा पद्धतीचा पत्रव्यवहार तुम्हाला करावा लागेल. शासनाला तुम्हाला ते पटवून सांगावं लागेल, की हे असं ही गोष्ट घडली. आता तुम्हाला एक मध्यंतरी एक विषय सांगतो, कोव्हिड-19चा. हं. कित्येक ठिकाणी सर्व बंदच होतं. आता बंद होतं, तर त्यावेळेस तुम्हाला एक चांगला किस्सा सांगतो, एक मसाल्याचा किस्सा आहे सांगतोय मी. मला ते आठवलं गोष्ट, डिबारचा विषय होता तो. तर एका डिपार्टमेंटला मसाला सप्लाय करायचा होता. तर त्या व्यक्तीसोबत जो कॉन्ट्रॅक्ट झाला हं. मसाल्याचा, तो 2-3 महिने अगोदर झाला होता. हं. त्यावेळेस कोव्हिड-19चं माहिती नव्हतं कोणाला येईल की नाही तर.
त्यावेळेस मसाल्याचा भाव होता ₹1000. अरे कोविड आल्यानंतर डायरेक्टली त्याचा भाव गेला ₹4000. डिपार्टमेंटने त्यांना शो कॉज काढली, की आम्हाला ते मसाले ₹1000 मध्येच पाहिजे, कारण तुम्ही टेंडरमध्ये तो रेट नमूद केलेला आहे. पण समोरच्या पार्टीने त्यांना व्यवस्थित ते समजावून सांगितलं, की अशा-अशा पद्धतीचं आहे. बाहेर सुद्धा कमोडिटी मार्केट मागे पुढे गेलं. तर शासनाने ती बाजू घेतली, ते टेंडर रद्द केलं आणि नंतर पुन्हा एकदा टेंडर. तर ह्या गोष्टी होतात, पण तुम्हाला त्यासाठी शासनाच्या अधिकाऱ्यांना, शासनामध्ये जे काही लोकं असतात त्यांना विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर, बरोबर. जसं तुम्ही आता जिल्हा अधिकाऱ्यांचं सांगितलं, की जिल्हा अधिकारी कार्यालयाने ते टेंडर वगैरे काढलं. म्हणजे जिल्हा अधिकारी म्हणजे काय, ते लोकल लेव्हल झालं. म्हणजे जिल्हा लेव्हलला झालं. येस, येस, येस. ओके. आपल्याकडे जो आपण प्रशासकीय हे बघतो, रचना बघतो. त्याच्यामध्ये तालुका असतं, गाव लेव्हल असतं, तालुका असतं, जिल्हा असतो, विभाग असतो, त्याच्यानंतर स्टेट असतं, त्यानंतर राज्य असतं. तर ह्या प्रत्येक लेव्हलला टेंडर निघतात येस. का फक्त जिल्ह्यालाच निघतात किंवा फक्त स्टेटलाच निघतात? नाही, असं नाहीये. याच्यामध्ये असं आहे, की आता मी तुम्हाला थोडीशी प्रशासकीय रचना याच्यामधून सांगतो, की हे नेमकं काय, याचा गाभा काय? कोणाला किती अधिकार दिलेला आहे आणि टी-आय-ए हा काय महत्वाचा कॉलम तिथे येतो. बरोबर आहे. त्यामध्ये एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो मी, ग्रामपंचायत. बरं. ग्रामपंचायतची एक वेगळी रचना आहे. हो. ग्रामपंचायतमध्ये 2 अधिकारी महत्वाची काम करतात. एक असतो सरपंच, जो लोकांनी निवडून दिलेला आहे आणि एक असतो तिथला ग्रामसेवक. बरोबर. हे दोघं लोकं काय करतात, ग्रामपंचायतमधलं काम करतात. आता त्या ग्रामपंचायत लेव्हलचं एखादं काम असेल तर जिल्हाधिकाऱ्यांनी काढत टेंडर. त्यांना अधिकार दिलेला आहेत ना, कारण ती त्यांची ऑथॉरिटी आहे. मग टेंडर काढत असताना कोण काढेल? त्याची टी-आय-ई बनेल ग्रामसेवक आणि सरपंच. बरोबर. पण ग्रामसेवक सरपंच बनेल, त्यांना तेवढाच अधिकार दिलेला आहे, पण याचा पूर्ण राइट्स असेल पंचायत समितीला. अच्छा. अशी संरचना आहे त्याची. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्हाला पंचायत समितीची मंजुरी लागते. मग पंचायत समितीमध्ये कोण लोकं 2 बसतात? एक असतो बीडीओ. त्याला म्हणतात ग्रामविकास अधिकारी. ग्रामविकास अधिकारी. बरोबर आहे. आणि तिथेच एक असतो पंचायत समितीचा, एक आपण लोकांनी जो लोकप्रतिनिधी निवडून दिलेला तो असतो. तुम्हाला बीडीओची परवानगी लागेल, त्यावेळेस तुमच्या आयोगाचे वगैरे ग्रामपंचायतची कामं करायची ते तिथे होतील. म्हणजे डायरेक्टली ते कॉन्ट्रॅक्ट काढू शकत नाही. टेंडर काढू शकत नाही. नाही, त्याला बीडीओची परवानगी लागेल. बरं. का? कारण तो त्याचा बॉस आहे आणि शासनाने नेमलेला क्लास 1 अधिकारी आहे ना तो. त्यामुळे तो अधिकार त्याचा आहे. आणि ती टेंडरिंग बीडीओ, ग्रामसेवक, सरपंचापर्यंत चालेल, गाव पातळीवर ही त्यांच्या अंडरमध्ये चालेल. अच्छा. आता आलो आपण जिल्हा परिषद. तर जिल्हा परिषदचा वेगळा विषय आहे. जर नॉर्मली तुम्ही वेबसाईटचा विचार केला महाटेंडरच्या, तर आर-डी-डी-सी-ओ म्हणजे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट यांच्याकडे ते आहे. तर इथे सीओ लेव्हलची लोकं काम करतात. तर ते लोकं त्याची टेंडरिंग काढतात. त्याचा पूर्ण अधिकार हा जिल्हा परिषदला असतो. मग जिल्हा परिषदचा मेन अधिकारी कोण आहे? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. तो तिथलं प्रशासन चालवतो. तर त्याची ऑथॉरिटी तिथपर्यंतच आहे. तो पूर्ण जिल्हा परिषदच्या कुठल्याही टेंडरला हात घालू शकतो, रद्द करू शकतो, कारवाई करू शकतो. ठेकेदारांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत मर्यादित असतात. म्हणून आज तुम्ही बघितलं असेल, सर्वात जास्त पेपरला न्यूज येतात जिल्हा परिषदच्या. बरोबर आहे. त्याचं कारण ते आहे. आता याला जर अजून मोठ्या लेव्हलवर जर विचार करायचा गेला, मग जिल्हाधिकारी कार्यालयांकडे वेगळे टेंडर्स असतात. त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. त्यांच्याकडे जिल्हाधिकारींकडे जिल्हाधिकारीच्या माध्यमातून जी टेंडर आली, तो अधिकार त्यांना. म्हणजे तसं ते वर जसं जाल तुम्ही तसं त्या लोकांचं तसं ते होईल. त्यातलं अजून एक छोटंसं डिपार्टमेंट सांगतो, महानगरपालिका. महानगरपालिकेचा विषय त्यांची टेंडरिंग वैयक्तिक होईल तिथे. बरं. मग त्यांचे टेंडर्स वेगळे. तिला फक्त महानगरपालिका त्याचा टी-आय आहे. मग महानगरपालिकेचे कोण असतील? आयुक्त असतील. आयुक्त ते टेंडर पाहतील, आयुक्तच त्याचे निर्णय घेतील. आणि ही गोष्ट टेंडरच्या कॉपीमध्ये लिहिलेली असते, की या टेंडरला स्वीकारण्याचा, या टेंडरला नाकारण्याचा, या टेंडरला कुठल्याही परिस्थितीमध्ये बरखास्त करण्याचा अधिकार निम्न स्वाक्षरीने केलेला आहे. म्हणजे ज्याची स्वाक्षरी खाली आहे. खरंच सर, जी माहिती तुम्ही सांगितली ती खरंच खूप महत्त्वाची माहिती आहे. ज्याला कोणाला टेंडरिंग हा विषय घ्यायचा असेल, टेंडर त्याला टाकायचे असतील, त्याच्यासाठी हा एक महत्त्वाचा पॉडकास्ट म्हणावा लागेल आणि खरंच आम्ही तुमच्यापर्यंत रीच आउट करूयात. बरेच आम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम येतील. मी माझ्या व्ह्युअर्सला पण सांगेल तुमच्यापर्यंत पोहोचायला. डिस्क्रिप्शनमध्ये सगळं तुमचे डिटेल्स टाकेल मी. खूप खूप धन्यवाद माझ्याकडून, माझ्या टीमकडून.